हेलो एवरीवन, वेलकम टू कहानी अंजलि की ज़ुबानी में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। तर मंडळी, गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे आम्ही मज्जा मस्ती केली आणि हा आपला कोकण ब्लॉगचा सेकंड डे आहे, सेकंड ब्लॉग आहे। आपला ब्लॉग जिथे आम्ही जेवणासाठी थांबलो होतो तिथे संपला होता आणि त्याच्या पुढे आम्ही तिथेच अंजुने नावाचा बीच होता आणि त्या बीचच्या शेजारीच आम्ही रूम घेतली आम्ही आणि बर्थडे सेलिब्रेट करायचा होता माझ्या भावाचा। सो मग आम्ही रात्री बीचच्या कडेलाच काही बसायला सीट वगैरे होते, आम्ही तिथे जाऊन बसलो आणि मस्तपैकी सगळ्यांनी व्हाईट कलरची थीम ठरवली होती की व्हाईट कलर सगळ्यांनी घालायचा आणि मग व्हाईट कलर घातल्यानंतर आम्ही मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी तिथे गेलो आणि बर्थडे तिथे सेलिब्रेट पण केला बीचच्या कडेला। आणि तिथे लाटांचा पण आवाज होता, इतकं सुंदर होतं वातावरण होतं ना, बापरे, मला अजूनही असं वाटतं की मी तिथेच आहे। आणि ऑलरेडी आम्ही जेवण केलं होतं त्यामुळे हा पूर्ण केक आम्हाला संपणार नव्हता, त्यामुळे तिथे खूप सारी कुत्री होती, तर म्हटलं आपण त्यांनाच देऊयात, कारण आम्हाला जर सरणारच नाही तर आम्ही ठेवून तरी काय करू, त्यापेक्षा ह्यांना दिलेलं परवडलं। सो मग आम्ही त्यांना दिलं मस्तपैकी आणि त्यांनी पण खूप जास्त खाल्ला माहिती आहे, तुम्ही पाहू शकता कसे खातायत ते। त्यांच्यामध्येच भांडायला लागले, मला खाऊ दे तुला खाऊ दे अशा टाईपमध्ये, नाही का, मला दे तुला दे अशा आणि मग तिथे तुम्ही पाहू शकताय बीच तिकडे तुम्हाला दिसतंय का नाही सत मला नाही माहिती, पण हे समुद्र आहे आणि समुद्राच्या लाटा इथे दिसत नाही कारण लाईट नाही इथं म्हणून। आणि तिकडे दिसत ना ते लाईट्स आहेत ना, त्या नावाच्या लाईट आहेत। आणि हा स्पॉट असा आहे की इथे जास्त लोक नाही जात आणि आम्ही तिथे गेलो होतो त्यामुळे तिथे जास्त लोक नव्हती। आणि मग रात्री जेव्हा आम्ही मजा मस्ती करतो तेव्हा आम्ही चौघच बाहेर होतो आणि 1-2 माणसं होती फक्त, त्यामुळे आम्हाला जास्त मजा आली आणि आम्हाला खूप सारे फोटोज व्हिडिओज वगैरे काढता आले। त्यानंतर मग सकाळी आम्ही लवकर उठलो कारण हे 2 डेजसाठी आम्ही गेलो होतो, आम्हाला कोणता पण मोमेंट मिस नव्हता करायचा। मग लगेच पहाटे उठलो, लगेच असं ब्रश वगैरे केला, मस्तपैकी रेडी झालो आणि मग आलो। तर मंडळी, आता आम्ही अंजर्ले बीचवरती आहोत आणि इथे पण जास्त लोक नाही आहेत आणि खूप जास्त मज्जा येते, तुम्ही पाहू शकताय। ह्या ठिकाणी तर फक्त आम्ही चौघच आहे, तिथे एक माणूस फक्त बसलाय आणि एवढं सुंदर वातावरण आहे इथलं। आणि इथे माझ्या मातोश्रीने साडी घातलेली आहे, तर बघूयात आपण त्यांचा लुक, थांबा। तर आता साडी घालून यांचा फोटोशूट होणार आहे आणि आम्ही काय साधे सिंपलच घातलंय, शॉर्ट आणि टी-शर्ट। आणि हे बघा माझे पप्पा, माझा भाऊ, काल आम्ही त्याचा बर्थडे पण सेलिब्रेट केला, तो पण तुम्हाला दिसलाच असेल। आणि हे बघा शिंपले सापडले, इथे पण खूप सारे शिंपले आहेत, जिथे जाईन तिथे फक्त मी शिंपलेच गोळा करायला जाते, हेच माझी भिकारचं आहे जिथे जाईन तिथे भिकारपणा करायचा आहे, मी फक्त शिंपले गोळा करण्याच्या हेतून आली इथे। आणि इथला म्हणजे झाडी वगैरे इथे बॅकग्राऊंडला आहे ना, कडेला, ते खूप जास्त सुंदर दिसतात, समजे क्या। आणि हा आमचा कोकण ट्रिपचा लास्ट डे होता, त्यामुळे आम्ही खूप जास्त खुश होतो कारण आम्हाला खूप जास्त मजा करून घ्यायची होती। सो मग आम्ही सारखेच त्या पाण्यामध्ये जात होतो आणि खूप सारे फोटोज व्हिडिओज वगैरे सुरूच होतं आमचं। ट्रायपॉडवरती आम्ही एक मोबाईल ऑलरेडी लावून ठेवलेला होता, बिकॉज जरी आम्ही व्हिडिओ नाही शूट केला तरी पण ट्रायपॉडवरचा जो कॅमेरा आहे, तो मोबाईल आहे, तो आमचा सगळा जो काही मजा मस्तीचा सीन आहे तो म्हणजे काय कॅप्चर करून घेईन असं म्हणून आम्ही ऑलरेडी सेट केला होता कॅमेरा। आणि त्याचबरोबर आम्ही सारखं पाण्यामध्ये जात होतो भिजण्यासाठी आणि इथे पाहू शकता माझे पप्पा कसे कॅमेरामॅन बनून माझे फोटोज वगैरे काढतायत। आणि त्याचबरोबर माझ्या भावाने पण माझे खूप सारे फोटोज काढले। आणि त्या बीचवरती पण खूप सारी लोक नव्हती, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की खूप सारे लोक नव्हते, मोजकेच फॅमिली वगैरे आलेले होते आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पण गेलो।
भी गहरे समंदर की गहराइयाँ। नाही 2 फोटो काढले, 2-3 फोटो काढले. आणि मला आणि माझ्या भावाला आमच्या दोघांनाही पोहायला येत नाही. सो आमचे पप्पा आम्हाला पोहायला शिकवत होते, ते पण समुद्रामध्ये. तुम्ही पाहू शकताय तिकडे आम्ही पोहतोय. मज्जा मस्ती करून झाल्यानंतर आम्ही परत आमच्या रूमवर आलो आणि आंघोळ वगैरे केली मस्तपैकी. परत रेडी वगैरे झालो आणि परत अजून आमची इच्छा होती की आम्ही तिथे जावं आणि फोटोशूट करावं, फोटो काढावेत. त्यामुळे मग नंतर आम्ही परत रेडी होऊन तिथे गेलो बीचवरती आणि मस्तपैकी फोटोज वगैरे काढले. आणि त्याचबरोबर तिथे खूप सारी बदामाची झाडं होती. सो मग बदामाची झाडं होती त्यामुळे, आणि खूप सारी बदाम खाली पडलेले होते. मग माझ्या मम्मीने गोळा केली आणि आम्ही ती बदाम मस्तपैकी फोडले आणि खाल्ले पण. कारण इकडे आम्हाला मोस्टली खायला नाही भेटत, आमच्याकडे झाड वगैरे नाही. मग तिथे गेल्यानंतर आम्हाला मस्तपैकी खायला वगैरे भेटलं. मग तिथून आम्ही सगळं आमचं आवरून झाल्यानंतर निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी, म्हणजेच आपल्या घरी रिटर्न येण्यासाठी. आणि मग मला तेव्हा बिलकुल इच्छा नव्हती की मी घरी रिटर्न यावं, पण यावं तर लागणारच होतं. मग आलो आता कसं तरी. నా ప్రేమను కోపంగాను, నా ప్రేమను ద్వేషంగాను, నా ప్రేమను శాపంగాను, చెలియా feel my love. मग पुढे गेल्यानंतर आम्हाला भूक लागली, कारण पाण्यामध्ये पोहून वगैरे मज्जा करून भूक वगैरे लागली होती. सो आम्ही नाश्ता करूयात म्हणून एका ठिकाणी थांबलो. आणि तुम्ही पाहू शकता सुमित माझा ब्लश दाखवतोय, जो की मी माझ्या गालावरती लावला होता. मम्मी मला म्हणजे मम्मी बोलती की त्याला दाखव म्हणून कॅमेऱ्यामध्ये. आणि तुम्ही पाहू शकता आपण कोणत्या बीचवरती आलो होतो. अंजले बीचवरती आपण गेलो होतो, पण येथे गणपतीचं मंदिर होतं, पण आम्ही मंदिरात नाही गेलो. आणि तिथे आम्हाला ही फुलं दिसली, ही खूप जास्त सुंदर फुलं आहेत. आणि मी सॉरी बोलते की मला सर्दी झाली, त्याच्यामुळे माझा आवाज थोडा विचित्र येतोय आणि काही काही शब्द पण स्पष्ट बोलता येत नाही आहेत मला. तर मंडळी, आम्ही रस्त्यामध्ये खूप सारी फुलाची झाडं बघितलेली हिवाली, बट आम्हाला भेटलंच नव्हतं फुल. पण फायनली आता मी घेतलेले फुल आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर फुल आहे. आणि जर तुम्ही कधी कोकणात आला तर हे फुल नक्की बघा, किती सुंदर दिसतंय. नाव नाही माहिती मला काय, पण खूप सुंदर दिसतंय आणि पिंक कलर आहे. दुक 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 चल. किती तिला ही झाले. आणि मग नंतर आम्ही एका ठिकाणी CNG भरण्यासाठी थांबलो. तिथे आम्हाला हा डॉगी दिसला. त्याला आमच्याकडे काही बिस्किट होते, मग ते दिले. कारण गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच की एक माकड होतं आणि त्याला आम्ही नाही देऊ शकलो काही खाण्यासाठी, कारण आमच्याजवळ काही नव्हतंच तेव्हा. मग आता होतं म्हणून म्हटलं की आपण देऊयात. आता आपल्याला माझे पप्पा इथली स्टोरी सांगतील. जेव्हा लग्नाच्या अगोदर ते कामाला वगैरेकडे येत होते तेव्हाच्या त्या गोष्टी सांगत होत्या आम्हाला. चिंचळे डॅम आहे, चिंचळे धरणाचा डॅम. 22 वर्ष झाली त्याला. त्यावेळी पूर्ण आम्ही काम केलं सगळं. एक छोटस इथं आता ती टपरी होती त्यावेळेस आम्ही होतो, त्यावेळेस नव्हतो इथं आम्ही इथनं खाली राहायला होतो. तिथून वरी जायचं, तिकडे सगळं शेड मारलं होतं. त्यावेळेस काय नव्हतं इथं. तिथनं आम्ही राहिलो होतो खाली पलीकडच्या बाजूला. तिथनं तसं वरी जायला एक टिकडीवर घर आहेत त्यांची, वस्ती आहे एक त्यांची. ती बाईनं पाय मुरगळ्याला काढला होता माझा. म्हणजे चांगली माणसं आहेत इथली कोकणातली. कोकणची माणसं साधी भोळी. मंदिर आहे छोटस, त्यांचं कुलदैवत. घेतलं झाल्यावर मग ह्याला गेलता तिकडे खेडला, बरणा नाक्यात तिथं. रेती काढायचे, वाळू काढायचे सुबड्याने.
ही वाली का हा ती पायऱ्या नाही का त्यात वळवरून येते. रेती काढल्या मग समुद्र खोल होत असणार. हीच नदी आहे ना कावेरी काय म्हणत तिला अशी जाऊन सावित्री कावेरीची येते सावित्री समुद्रात तयार झालेली आहे बरं आधी नदी. मग मंडळी आम्हाला खूप जास्त ट्रॅव्हल केल्यानंतर आता भूक लागली होती. मग आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आणि मस्तपैकी जेवण करून घेतलं. आणि तुम्हाला एवढंच सांगेल की जर तुम्हाला एकदम अशा शांतमय ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही कोकणाला नक्की व्हिजिट करा. कोकणात जा, एन्जॉय करा, मज्जा करा आणि तुम्हाला खरंच खूप जास्त भारी फील होईल जर तुम्ही कोणी गेला नसाल. म्हणजे मी ह्या आधी पण गेले होते बट तरी पण मला तिथे जायला सारखं सारखं आवडतं आणि जावंसं वाटतं. तर तुम्हालाही शांतमय ठिकाणी जायचं असेल तर नक्की व्हिजिट करा, नक्की जा. कधी पण म्हणजे नाही का सुट्ट्या जशा भेटतील तशा जात जा आणि एन्जॉय करत जा, कारण हेच दिवस असतात एन्जॉय करायचे. आणि आमचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच फॅमिलीमय ब्लॉग पाहण्यासाठी मला माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि आमची मस्ती कशी वाटली कमेंट मला नक्की सांगा. आणि आपण हा ब्लॉग इथेच एंड करूयात आणि भेटूया अशाच एका नवीन छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.